स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मागील व्हिडिओमध्ये आपण मूत्रसंस्था हा पूर्ण टॉपिक अभ्यासला आहे। या व्हिडिओमध्ये आपण त्या टॉपिकवरील क्वेश्चन घेऊ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मूत्रसंस्थेचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर आहे रक्त शुद्ध करणे व अपायकारक पदार्थ बाहेर टाकणे। मूत्रसंस्थेचे मुख्य अवयव किती? तर याचं उत्तर आहे 4। मूत्रसंस्थेचे अवयव कोणकोणते आहेत? याचं उत्तर आहे मूत्रपिंड, मूत्रवाहिनी, मूत्राशय, मूत्रमार्ग। प्रश्न क्रमांक 4, मानवामध्ये मूत्रपिंडाची संख्या किती असते? याचं उत्तर आहे 2। मूत्रपिंडाचा आकार कसा असतो? तर याचं उत्तर आहे राजमाच्या दाण्यासारखा। प्रश्न क्रमांक 6, मूत्रपिंड शरीरात कोठे असतात? तर याचं उत्तर आहे पाठीमागील भागात, कण्याच्या दोन्ही बाजूंना। प्रश्न क्रमांक 7, मूत्रपिंडाचे कार्यात्मक एकक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे नेफ्रॉन। प्रश्न क्रमांक 8, एका मूत्रपिंडात साधारण किती नेफ्रॉन्स असतात? तर याचं उत्तर आहे सुमारे 10 लाख। प्रश्न क्रमांक 9, मूत्र तयार होण्याची प्रक्रिया कोठे होते? तर याचं उत्तर आहे मूत्रपिंडात। प्रश्न क्रमांक 10, मूत्रपिंडातून मूत्र कोणत्या नलिकेद्वारे जाते? याचं उत्तर आहे मूत्रवाहिनी। प्रश्न क्रमांक 11, मूत्रवाहिनीची संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे 2। प्रश्न क्रमांक 12, मूत्र साठवण्याचे काम कोण करते? तर याचं उत्तर आहे मूत्राशय। प्रश्न क्रमांक 13, मूत्राशयाची क्षमता साधारण किती असते? तर याचं उत्तर आहे 300 ते 500 ml। प्रश्न क्रमांक 14, मूत्र शरीरातून बाहेर कोणत्या नलिकेद्वारे जाते? तर याचं उत्तर आहे मूत्रमार्ग। प्रश्न क्रमांक 15, मूत्राचा मुख्य घटक कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पाणी। प्रश्न क्रमांक 16, मूत्रात कोणते अपायकारक पदार्थ असतात? तर याचं उत्तर आहे युरिया, युरिक आम्ल, क्रिएटिन। प्रश्न क्रमांक 17, मूत्राचा रंग सामान्यतः कसा असतो? तर याचं उत्तर आहे फिकट पिवळा। प्रश्न क्रमांक 18, दररोज साधारण किती मूत्र तयार होतो? तर याचं उत्तर आहे 1 ते 1.5 लिटर। प्रश्न क्रमांक 19, मूत्रपिंड रक्तातील कोणते पदार्थ काढून टाकते? तर याचं उत्तर आहे अपायकारक व विषारी पदार्थ। प्रश्न क्रमांक 20, मूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे युरिनेशन एक्सट्रेशन। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि पुढे 20 क्वेश्चन अजून आहेत, ते नेक्स्ट पार्टमध्ये असेल।